सियावर रामचंद्र की जय. पंचवटीतल्या जनस्थानात आणि जनस्थानातल्या पर्णकुटीमध्ये माता सीता आता एकट्याच उरल्यात, कारण लक्ष्मण रामचंद्रांच्या साह्यार्थ सीतेच्या आग्रहावरून गेलाय. रामचंद्र मारीचाला मारायला गेलेत आणि हा डाव पूर्णतः जमला म्हणून रावण ब्राह्मण वेशामध्ये माता सीतेंच्याकडे आलाय. रावणाने ब्राह्मणाचा वेश घेतलाय, पण रावणाचा मूळ अवतार काय आहे हे सगळ्या सृष्टीला ठाऊक आहे. त्यामुळे सृष्टी देखील भयचकित झाली आहे आणि जे कृत्य घडणार आहे ते भयंकर आणि भयावह, त्यासोबतच प्रत्येकाच्या मनामध्ये एक भयाचा खड्डा निर्माण करणार आहे. म्हणून गोदावरीचा प्रवाह सुद्धा शांत झालाय. गोदावरी देखील आपल्या नेहमीच्या प्रवाहाला, अवखळपणाला सोडून अगदी शांतपणे या सगळ्या प्रसंगाकडे बघू लागली आहे. वारा शांत झालाय. त्या पर्णकुटीतल्या सगळ्या वृक्षांनी हलणं थांबवलंय. जणू सगळी सृष्टी स्तब्ध झाली आहे, कारण सृष्टीच्या संचालकाची पत्नी रावण तिच्यावरच वाईट नजर ठेवून आलाय. ब्राह्मण रूपात आलेल्या रावणानं माता सीतेकडून या सगळ्या गोष्टी जाणून घेतल्यात आणि सगळं जाणून जेव्हा सुरक्षित वेळ आहे असं वाटलं, तेव्हा रावणाने आप सीतेला चक्क दंड पकडून सांगितलंय की मी रावण आहे आणि मी सर्वशक्तिमान आहे. माझ्यासोबत चल, मी तुला पट्टराणी करून सुखात ठेवीन. या वनवासाजवळ तुझं काय अडकलंय? माता सीता प्रचंड संतापलेल्या आहेत आणि या संतापाच्या भरातच माता सीतेनी रावणाला सुनवायला सुरुवात केली आहे. अरे, ब्राह्मण वेशात आलास म्हणून तुला किमान जवळ तरी आत येता आलं, तुला स्पर्श तरी करता आला, पण लक्षात ठेव, मी कोणी साधी नाही आहे. तुझं मनोरथ कधीच पूर्ण होणार नाही. माझी प्राप्ती ही तुझ्यासाठी अशक्यप्राय गोष्ट आहे आणि तू असा विचार मनात आणलाय आणि सीतेला स्पर्श केलाय म्हणून तुला काय शिक्षा होईल याची कल्पनाच तुला नाहीये. एक भयंकर मृत्यू तुझी वाट पाहतोय. तू मला स्पर्श नाही केलेला, तू तुझ्या मृत्यूला स्पर्श केलाय. रामचंद्र इतके पराक्रमी आहेत की ते तुला संपवतील. आता खरं तर ही रावणाच्या अहंकाराला जाग करणंच होतं. रावण म्हणाला, सीते, तुला माझ्या पराक्रमाची जाणीव नाहीये. आता त्याच्या मनात कामाग्नी इतका भडकलाय की तो सीतेच्या प्राप्तीसाठी वाटेल ते करायला तयार आहे. तो म्हणतोय, मी रावण, दशानन रावण, दशग्रीव रावण म्हणतात मला, पुलत्स्य कुळातला कुबेराचा सावत्र भाऊ रावण, ज्याची लंकाच सोन्याची आहे. तुला माहित आहे, मी इंद्रादी देवांना पराभूत केलंय. मी सर्वशक्तिमान देवांना पराभूत केलंय. नवग्रह माझ्या अधीन आहेत. शनीला तर पालथा घालून बसतो त्याच्यावरती मी, पाय ठेवतो मी. नवग्रहांना अधीन करणारा रावण, विशालकाय रावण, असा रावण ज्याच्याशी युद्ध करणं सुद्धा अनेकांना भयप्रद वाटतं. नुसता समोर आलो तरी लोक घाबरतात. त्या रावणाला नाही म्हणतेस तू? पुरुरवाला उर्वशीने नाकारल्यावर उर्वशीला जसा पश्चाताप झाला होता, तसा पश्चाताप तुला रावणाला नाकारून होणार आहे. सीते, लक्षात ठेव. हे वैभव, हे ऐश्वर्य, ही शक्ती, हे सगळं तुझ्या चरणावर अर्पण करायला मी तयार आहे. सोड त्या रामाला आणि चल माझ्यासोबत. कुणाला सोडायला सांगतोय रावण? कोण आणि कोणाला सोडायला सांगताय? त्या जगन्यंत्याच्या पत्नीला, जी त्याच्या सोबतच अवतार कार्यात साह्य म्हणून आलेली आहे, त्याला सोडायला सांगतोय हा रावण. पण सीतामातेने सरळ सांगितलंय, तू असशील पराक्रमी, छोटे मोठे पराक्रम केलेले असशील. अरे, तू रामचंद्रांना ओळखत नाहीयेस, त्यांची महती ओळखत नाहीयेस, त्यांचा पराक्रम तुला ठाऊक नाहीये, त्यांचं शौर्य तुला ठाऊक नाहीये, म्हणून तू इतका बोलतोयस. आज ते दूर आहेत म्हणून तुझी शक्ती वाढलेली आहे, म्हणून तुला असं वाटतंय की तू काहीही करू शकतोस. पण रावणा, लक्षात ठेव, ज्या क्षणी रामचंद्रांना कळेल की तू माझं हरण केलं आहेस किंवा तू माझ्याशी असा वागला आहेस, त्या क्षणी तुझी धडगत नाहीये, लक्षात ठेव. रावण चिडतोय,
कारण कसं असतं, दुर्जनांना वाईट गोष्टी करू नये असं सांगणंच मुळी त्रासदायक असतं त्यांच्यासाठी. हा प्रॉब्लेम फक्त एकट्या रावणाचा नाही आहे, तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या मध्ये रावण असतो, प्रत्येकाच्या मध्ये रावण असतो. ते माजलगावचे प्राध्यापक श्याम पाठक महाभारत सांगायचे आणि महाभारत तुमच्या आमच्यात कसं आहे ते सांगायचे. तसं रामायण सुद्धा तुमच्या आमच्यामध्ये असतं. हा सत्ता लोलूप, शक्तीचा अहंकार असलेला, मदाने पछाडलेला, कामभावनेने विकृत झालेला रावण सुद्धा आमच्यामध्ये असतो. आणि जेव्हा असे आम्ही विकृत होतो ना, तेव्हा लोक, सज्जन माणसं काय सांगतायत याकडे आमचं लक्षच लागत नाही. असं करू नये हे वाक्य सुद्धा मला शहाणपणा शिकवायला लागलास की या अर्थाने माणसं घेतात. तू मला सांगावं हे मला सांगण्याची गरज नाही. आमच्याकडे एक राजकारणी होते आणि त्या राजकारण्यांना, महिला की पुरुष नाही सांगत, कारण सांगितलं की जरा स्पष्ट होईल, त्यांना मी सांगायचो की आपली गणितं चुकतायत, बदललं पाहिजे. तेव्हा ते मला म्हणायचे, मी राजकारणातला डॉक्टर झालोय, माझी गणितातली चूक मला सांगणार? अरे निवडणुका जिंकायच्या कशा, शत्रूंना पराभूत करायचं कसं हे मला चांगलं ठाऊक आहे. डॉक्टरेट मिळाली आता राजकारणातली. आणि पुढच्या सगळ्याच निवडणुका हे राजकारणी हरले. आणि मग डॉक्टरकी गळाली, PhD गळाली, संशोधनं गळाली, अहंकार गळाला, सगळंच गळालं. पण ज्या क्षणी याची जाणीव झाली ना, त्या क्षणी सगळं संपलेलं होतं. पुन्हा स्वतःला सिद्ध करण्यासाठीची धडपड करावी लागणार होती. सगळ्याच निवडणुका हराव्या लागल्या, संधीही कुठे मिळत नव्हती. असा रावण ना आमच्यात असा भरलेला असतो, भरलेला. तो आपलं काही चुकतंय हे मान्यच करायला तयार नसतो, मान्यच करायला तयार नसतो. आणि स्वतः होऊन स्वतःच्या वाटोळं करून घेण्यासाठी हा रावण टपलेला असतो. आमच्यातला रावण असाच असतो. आमच्यातली सीता ही अशीच असते. म्हणजे माझ्या मनासारखं झालं पाहिजे म्हणून लक्ष्मणाला पाठवून देणं, रामाला मोहात येऊन पाठवून देणं घडलं ना. आम्ही सीता सुद्धा असते. बायकोचं ऐकून तिलाच संकटात टाकणारा राम सुद्धा आमच्यात असतो. आणि शेवटी काय करायचंय त्यांचं ऐकू की म्हणून जाणारा लक्ष्मण सुद्धा आमच्यातला असतो. या रावणाला सीतेने सांगितलंय, चूक करतोयस, समजत नाहीये तुला. तेव्हा रावण अधिकच चिडतोय आणि तो म्हणतोय, असल्या योग्यायोग्य गोष्टी मला सांगण्याची गरज नाही. तो चायना गेट मधल्या जगिरासारखं बोलतो ना, की चायना गेटचा जगिरा रावणासारखं बोलतो, मेरे मन को भाया मैं कुत्ता काट खाया. तसं रावण म्हणतो, जे मला आवडलंय ते मी करणार. आणि पुढेच झडप टाकून सीतेला तो पकडतो आणि आपल्या वाहनावर घेऊन जातो आहे, आपल्या रथावर घेऊन जातो आहे. रथावर नेलेल्या सीतेसोबत आता रावण काय करणार हे बघणं आवश्यक आहे. आणि ते बघूया पुढच्या भागामध्ये. सियावर रामचंद्र की जय.